ग्रामस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या कोरडगावचे कर्तव्यदक्ष कार्यक्षम बोरुशेठ मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जो रस्ता रोको आंदोलन होत आहे, या आंदोलनानिमित्त पंचक्रोशीतील सर्व जमलेले शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थ मंडळी, त्याचबरोबर या विभागाची ज्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था जागाची जबाबदारी असे आपले पोलीस स्टेशनचे पीआय माननीय पुजारी साहेब, बांधवांनो, आपण आपली सगळी भाषणं चालू असताना या ठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या पुजारी साहेबांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आपण सगळेजण बघत असाल. त्यांची जबाबदारी आहे या ठिकाणची कायदा व सुव्यवस्था राखण्याची. आता ती जबाबदारी पार पडताना त्यांच्यामध्ये गालमेल सुरू झालेली आहे. हा कायदा व सुव्यवस्था राखला जाईल की नाही जाईल, त्यांच्या समोर दोन प्रश्न आहेत. त्यांना दिलेली जबाबदारी त्यांना पार पाडायची आहे, त्याचबरोबर ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना सुद्धा वाचा फुटली पाहिजे, ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. आणि ह्या दोन्ही जबाबदारीच्या मध्यभागी त्यांचा या ठिकाणी आपल्या साक्षीने रोल होतोय. मी जास्त बोलणार नाही साहेब. या ठिकाणी 1 ते 14 प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे. अनेक प्रश्न आहेत. बांधवांनो, आपण या ठिकाणी आलात, आपण प्रत्येक जण प्रत्येक प्रश्नासाठी झटलेला असाल. तुमच्या इथं लाईट नसेल, वेळेवर वायरमन येत नाही, तुमच्या सातबाराचा प्रश्न असेल, तलाठी येत नाही, ग्रामसेवकाचे प्रश्न असेल, तो वेळेवर येत नाही, पाटबंधारे प्रश्न असेल, अनेक शासकीय कार्यालयाच्या संबंधात तुमचे असलेले प्रश्न, हे तुम्ही एकटे लढून तुमच्या प्रश्नाला न्याय मिळत नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्याच्या मनातली खतखत बोरुशेठ मस्केच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी रस्त्यावर येते, त्याला वाचा फुटते. त्यासाठी बोरुशेठ मस्के आणि त्यांच्या टीमचं तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे, कारण हा तुमच्या सगळ्यांचा आवाज या रस्त्यावर आलेला आहे. बांधवांनो, आज आपल्याला माहिती असेल, आपली आई आपल्या लहान बाळाला सुद्धा रडल्याशिवाय पाजत नाही. आणि बांधवांनो, आपले सगळे जे हे प्रश्न आहेत, मला बोरुशेठ मस्के आणि त्यांच्या टीमचं विशेष अभिनंदन करायचं आहे. महापूर काय तुमच्या फक्त कोरडगाव मध्ये नाही आलेला, या महापुराने पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या पट्ट्यामध्ये धुमाकूळ घातलाय. टीव्ही चॅनलनी सगळीकडे लक्ष केंद्रित केलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे धाबे बनवले होते. एवढा सगळा गंभीर प्रश्न असताना मला कौतुक वाटतं बोरुशेठचं आणि त्यांच्या टीमचं. या प्रश्नाला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर वाचा फोडलेली आहे, त्याचं आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे, मला या नेतृत्वावर विश्वास आहे, तुम्ही जर असे संघटित राहिलात, तुम्ही जर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, तर बांधवांनो, तुम्हाला एकट्याला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी लढायची गरज पडणार नाही. आणि म्हणून मी पुण्याहून इथपर्यंत आलेलो आहे. मी कुणाच्याही पाठीशी उभा राहायला जात नाही, कारण कुणाच्या मध्ये नेतृत्वाचे गुण आहेत, कुणामध्ये कामाचं प्रामाणिकपणा आहे. त्या माणसाला बळ देणं आपलं कर्तव्य. ते कर्तव्य समजून मी इथं आलो आणि तुम्ही देखील आलात, त्याबद्दल तुमचं देखील अभिनंदन करतो. आता एक वॉर्निंग देतो साहेब, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. कायदा सुव्यवस्था राखायची. खऱ्या अर्थानं या तालुक्यातला तहसीलदार इथं आला पाहिजे होता, या तालुक्यातला बीडीओ इथं आला पाहिजे होता, या तालुक्यातला पीडब्ल्यूचा डेप्युटी इथं आला पाहिजे होता. का झोपा करता? कळत नाही? सरपंचांनी तुम्हाला निवेदन दिलं नाही, तुमच्यापर्यंत सांगितलं नाही? काय अपडेट दिली तुम्ही? काय कर्तव्य केलं? तुम्ही आमचे नौकर आहात, तुम्ही आमचे बाप नाही, हे सांगायसाठी जनता रस्त्यावर उतरलेली आहे. त्याचं तुम्ही दखल घेतली पाहिजे. तुम्ही समजू नका, कोरडगावच्या चौकात यांनी इथं आंदोलन केलेलं आहे आणि इथं गप्प असतील. याच्या पाठीमागं काय राजकीय महत्वाकांक्षा असेल असं कोणाचा गैरसमज करतील. पण याद राखा, अधिकाऱ्यांना माझी वॉर्निंग आहे, तुम्ही जर ह्या प्रश्नाची उलट या 8 दिवसामध्ये केली नाही, तर साहेब तुमच्या साक्षीने जनतेसमोर सांगतो, ही जनता उठेल आणि रस्त्यावर त्या हायवेला बसेल. त्या दिवशी होणारा परिणाम या संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरा आणि तशा पद्धतीची सूचना तुम्ही सुद्धा त्यांना द्या, अशा प्रकारची मी विनंती करतो. बांधवांनो, खरं तर तुम्ही जर आलात तरच ह्या गोष्टी होईल. मला योगायोग या आंदोलनाचा एक दिसतो, तो मला उल्लेखित करतो आणि मी थांबतो साहेब. गेल्या 6-7 महिन्यापासून जवळजवळ वर्ष 2 वर्षापासून
आपल्या शेतकऱ्यांच्यावर कर्जमाफी संदर्भात बच्चू कडू साहेब लढत होते. प्रत्येक ठिकाणी ते आंदोलन करत होते, परंतु माणसांच्या मनातला जी अस्वस्थता आणि उद्रेक आपण जर टीव्ही चॅनल चालू केला तर नागपूरमध्ये तुम्हाला दिसत असेल. काल दिवसभर नागपूर बंद आहे. आज बच्चू कडू साहेब रेल्वे सुद्धा अडवायच्या तयारीत चाललेले आहेत. तुमचे कर्ज माफ झाल्याशिवाय ते माणूस हटणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे, त्याचे टाळ्या वाजवल्या पाहिजेत. असेच कार्यकर्ते तुमच्या भागात बोरुशेठ मस्के सारखा एक कर्तव्यदक्ष अधिकार माणूस उभा राहतो, ग्रामपंचायतीचा विकास करता करता तुमच्या परिसरातला विकासाचं स्वप्न बघतो आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याला साथ दिली पाहिजे. तुमचं नक्कीच सगळ्या प्रश्नाची विल्हेवाट लावेल. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तो कधी अधिकाऱ्यांच्या दारात हेलपाटे मारून देणार नाही. असा तुम्हाला मिळालेला हा कुणी आणि अतिशय कर्तव्यदक्ष नेता, तुम्ही त्याला मोठं करा, तर तुमचे सगळे प्रश्न सोपे होतील अशी विनंती करतो. आणि साहेब आपण आलात, आम्ही तुमचा अंतर जास्त पाहत नाही, तुम्ही तुमचं सहकार्य आम्हाला दिसतंय, याच्यावरून आमच्या लक्षात येत आहे. पण शेवटची विनंती करतो, या प्रश्नाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आपण इंटिमेशन द्यावी आणि यांच्या प्रश्न काही सोडवण्यासाठी आपणही सहभागी व्हावं, अशा प्रकारची विनंती करतो. आणि आपण सगळे आलात, बोरुशेठचे जे काही ताकद आहे, जे इमेज आहे, प्रतिमा आहे, ती सुद्धा तुम्ही वाढवली. आता मीडियाच्या माध्यमातून याची चर्चा होणार आहे. अशीच ताकद बोरुशेठच्या पाठीशी उभे करा. आम्ही त्या बोरुशेठच्या पाठीमागे आहोत. तुमचे कुठलेही प्रश्न असतील, मग ते तालुका पातळी असो, जिल्हा पातळी असो, राज्य पातळी असो, ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव बोरुशेठच्या पाठीशी असू, एवढा विश्वास देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.